हाय गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. कशी वाटते? मी लोक शूट करतायत तिकडे आणि मी एकटी या रूममध्ये बसली आहे. काय माहिती आता कधी येतील हे लोक. आंघोळ तर केली नाही, थोबडा धुतला आता. तिकडे स्विमिंग पूलच्या इथे आला. येईल आता. सो गाइस अभी हम लोग चेकआउट कर लिए. अभी हम जा रहे हैं 4 दिन के बाद मुंबई. रस्ता बघा. रास्ता देखो ऐसे लो पप्पी मिलता था अभी. बच गई. क्या पप्पी मिलता था? वीडियो में आता था. अमन भाई का आउटफिट देखो. हम पैसे लगे नेपाल में आए. चाइना फट तो मेरी भी गई थी. क्या करे. तो आप क्या कर रहे हो? मैं ज्यादा लेफ्ट में मत चिपकाओ. अभी गाड़ी ऊपर से इधर से लेना गाड़ी. हाय गाईज, मी घरी आली आहे. मी कालच रात्री घरी आली. मी नंतरचा व्लॉग नाही काढला कारण माझी मेमरी पूर्ण फुल झालेली आणि माझ्या फोनमध्ये जरा पण स्पेस नाही ठेवलेला, राज आणि अमन दोघांनी पण. आणि मी आता घरी येऊन सर्व क्लिअर वगैरे केलं थोडंसं. आणि रात्री आम्ही एवढ्या पावसातनं आलो आहे, रात्र झाली आहे, मला समोरचं नीट दिसत नाही आहे, तिकडून लाईट येते, हेडलाईट माझी थोडीशी कमजोर आहे. पण कसं बसं आम्ही घरी पोचलो. येशू मॅडम आणि हे नवीन घर, मी आल्यावरती घर पूर्ण सेट होतं. पूर्ण नाही, थोडंसं सेट होतं. आणि या टाईम म्हणजे इकडे तर आता पाऊस आहे तर घरीच कपडे सुकणार ऑब्विसली. आणि आता राज यार आम्ही नाही हे नाही बोलायचं. हे नाही बोला आहे. मोनू तिकडे झोपली आहे. मी आता आजीकडनं जाऊन माझे कोलॅबचे पार्सल घेऊन आली, जे येशूनी लावून पण बघितलं लगेच. एक तर हेअर मास्क आहे आणि एक क्ले कंपनीचं स्क्रब आहे, जो येशूने आता लावून बघितला आहे. येशू चला चल, एवढी मोठी तर तू हाय पण नाही. येशू एवढी गोरी वाटते ना. मी पण आणि येशू शी. चल, मी पण एवढी गोरी नाही, एवढी काळी नाही वाटत आहे. चल उतना ही आहे, थोडासा ऊपर नीचे तेवढंच आहे, थोडंसं खाली आहे मी फक्त, बस एवढं. काय सर्वात छोटी हाईट माझी आहे, मग येशूची आहे, मग मोनूची आहे. आम्हाला तर वाटलेलं येशू आमच्या मोनूपेक्षा पण मोठी होईल, पण काय एवढीशीच राहिली साली. मोनू एवढी लांब लचक. आणि सर्व असे बघा मोनूला काय झालंय, मोनू आजारी मध्ये मोनू थोडीशी आजारी होती, पण ती आता घरीच असते म्हणून ती थोडीशी बिना मेकअपची वगैरे असते. आणि ती जास्त मस्ती वगैरे पण नाही करत, कारण वो है ना, उसको थोड़ा सा वो हो गया था ना, आजारी होती मध्ये, तर तिला ते असं मूड नाही करत आहे काय करायचं. पण ती करते मस्ती, पण ती मला बोलते मला व्लॉगमध्ये घेऊ नको, कारण तिचं थोडंसं ते अलग आहे, बाहेर थोडं अलग कोणासोबत तरी काहीतरी, म्हणून ती आता व्लॉगमध्ये जास्त येत नाही. सब है नाम वाव, पण मला हे मला इथे पाहिजे. मम्मा मला पिरियड झालंय. मी काय नाही केलं. आता मिरर फुटला असतो. तू थोडीशी मेंटल आहे काय. पूर्ण मिरर हलवून टाकला साली कुत्री. एकदम क्लिप मी कसा लावलेला तो पण सोडवून टाकला. एवढूसा क्लिप मध्ये मी पूर्ण माझी केस मॅनेज करून कशी टाकली, घुसवली आहेत. एवढूसा क्लिप पण नाही दिसत. चल हट. कुत्री साली इथे पाडला मला ह्याच्यावरती, आणि पूर्ण पडली माहितीये. मला तर वाटलेलं आता माझं फुटणार आहे पोचा. कशी गेलेली पाठी म्हणजे तिने फेकलंच मला तसं, मग मी तशीच जाणार ना साली. मी व्लॉग चालू केला, विचार केला जरासं काहीतरी बनवते आता, रोज व्लॉग टाकायचं, तर हिचं चालू झालं. आणि एक तर या घरात नेटवर्क नाही आहे माहितीये. नेटवर्क फक्त या खिडकीवर येतो, आणि आता पाऊस येतो, इथून ऊन पण येत नाही. आणि माझी गाडी मी तुम्हाला दाखवते, मी इथे लावली आहे, इथून मला माझी गाडी दिसते म्हणून मी आज काय इथे आली.
अरे बापरे तिकडे जागा आहे आणि माझी गाडी लावू शकते, म्हणजे माझी नजर पण आहे माझ्या गाडीवरती, कारण नवीन एरिया आहे. म्हणून मी गेली आजीकडे पहिला गाडीनेच. आता मी अशी गाडी चालवायला लागली आहे ना जी. आणि येताना काकांना मी इथे सोडलं, साई सर्व्हिस करून एक आहे इथे शोरूम, तिकडे सोडलं काकांना. काकांनी मला एवढं शिकवलं ना गाडीमध्ये की अशी चालवते, अरे असं, अरे असं, अरे असं. आम्ही 20च्या स्पीडमध्ये आली आहे. काकांनी मला लय शिकवलं काय काय नवीन नवीन पण, आणि ओरडलं पण लय की अशी चालवणार आहे तू गाडी सोनू, अशी गेली तू पुण्याला सोनू. म्हणजे ठीक आहे आता काय नाही करू शकत. काकांना बघून अजून मी हे झाली आणि मी अजून गलत्या करायला लागली. मग पण ठीक आहे, पण ठीक आहे, गलतियों से इंसान सीखता है. मी पुण्याला जाऊन आली आहे पण मी तुम्हाला माझी गाडी दाखवते. ह्याच्यात हां ही वाली इखरे आहे, इखरे दिसली, दिसली. गेंडी सांड साली मला पाडलं, तुला लाज वाटते काय? हा ऐश्वर्या स्पाइडरमैन. अरे यार मला खूप सारे कमेंट येतात आहेत की राज हे काय शूट करतो, तर फूड व्लॉगिंग करतो. तुम्हाला ते समजलं पाहिजे. मी बोलली आहे पहिल्याच्या व्लॉगमध्ये पण, तर तुम्ही मला असं कमेंट करून कसं विचारू शकता. ठीक आहे, तो तुम्हाला नसेल माहिती तर मी तुम्हाला आता परत सांगते. ठीक आहे, तो फूड व्लॉगिंग करतो, तर त्याच्यासाठी तो शूटसाठी असं बाहेर जातो रेस्टॉरंट्स वगैरेमध्ये, समजे. तर मी रिकाम टेकडी, तर मी पण जाते त्याच्यासोबत, तर माझा पण व्लॉग बनतो. ठीक आहे, ओके. आता मी खाते मॅगी खाते मी, आणि येशीचं बघा काय चाललं. कुत्ती आज जरा मी चांगली वाटते ना, जरा गोरी वाटते की नाही. हे बघा जरा माझ्याकडे है ना, आज जरा तोंड माझं चांगलं वाटतंय, कारण मी एक फेस वॉश नवीन यूज करते मामा अर्थचा उपटनवाला, म्हणून मी आज जरा चांगली पहिल्यासारखी थोडीशी दिसते आहे, जास्त नाही थोडीशी दिसते एकदम. आणि आज मी केस बिस मस्त धुतली आहेत. सकाळी जाऊन मी पप्पाकडनं काय घेऊन आली, काहीतरी कामासाठी गेलेली सकाळ सकाळ एवढ्या पावसात, 11 वाजता काहीतरी गाडीमधनं गेली. रात्री पण मी गाडीमधनं गेली पप्पाकडे चिकन घ्यायला, या मोनूसाठी. मोनूला चिकन खायचं होतं. तर ॲक्च्युली हे जी लाईन दिसते इकडे, ती माझी ना स्क्रीन तुटली आहे, आणि ते मी आत्ता बघते, आणि हे कोणी तोडली आहे माझी स्क्रीन मला माहिती नाही, पण ठीक आहे. आणि आता मला घरी राहायला जरा पण चांगलं नाही वाटतं, आणि मला तो व्लॉगिंग मला कॅमेरा घ्यायचा आहे. आता माझ्यामध्ये चूल आली आहे, तो व्लॉगिंग मला कॅमेरा घ्यायची, खूप मोठी चूल आली आहे. तर मी आता जाणार आहे चेक करायला कुठे भेटतं, कसं आहे, काय आहे, कितीच आहे, किती पण येतं पडेल. EMI वरच घेईन, कारण एवढे पैसे माझ्याकडे आहे. कधी येणार एवढे पैसे माझ्याकडे, की गेली की लगेच घेऊन येईन. येते, आहे का, एक दिन आएगा. ठीक आहे, आता बघू. आता मी राजला बोलली तर आपण जाऊया, तर तो नाही, मी त्याला बोलली मला पाहिजे, तर तो बोला ठीक आहे आपण जाऊया, बघूया, चेक करूया कितने का है, क्या है, किधर मिलेगा. क्रोमामध्ये जाणार आहे आम्ही, आणि मला नाही वाटत क्रोमामध्ये भेटणार आहे, कारण लास्ट टाइम मी क्रोमामध्ये विचारलेलं तेव्हा ते लोक बोललेले की आम्ही नाही ठेवत. कुठे भेटेल ते कॅमेरा, म्हणून तर कधी काही माहिती नसतं, फक्त पैदा झाली आहे म्हणून झाली आहे पैदा, काम काढीचं येत नाही, माहिती काय नसतं, फक्त थोडं बहुत वो अभ्यासा का पता आहे बस, बाकी काय माहिती नाही. येशूला तर तेवढं पण येत नाही. हे मी बोलते हा तुला बडा जोक आहे. आता मी बघते तू या मैं नेटफ्लिक्सवरती, आजच मस्त नेटफ्लिक्सचा रिचार्ज केला आहे मी, आणि आत्ताच मॅगी पण खाल्ली, आणि ते ताट तिकडेच ठेवलं आहे. मी इथे बडबड करते, आणि हे दोघं माझ्या तोंडाकडे असे बघतात आहे.
पण आज मी जरा चांगली वाटते, गोरी गोरी वाटते. माझ्या इथे तोंडावर जरा फोड्या आल्यात छोटी छोटी, पण ते आता कमी होतात आहेत. मला असं वाटते कमी होतात आहेत, बघू. पण खूप घाण झालेला माझा फेस. आता 2 दिवस घरी आहे तर जरा चांगला वाटतोय. येशीचा कलर बघा. येशू तर नुसती फुगली आहे. जाणून बुजून घेते. आणि मम्मी कामावरनं आली आहे तर जेवण नाही बनवलं आज बाहेरून. तर किती वाजता जेवतोय? 1 वाजता. आम्ही 2:30 ला जेवतोय आम्ही आज. बोल, आम्ही 2:30 ला जेवतोय, ते पण फ्राईड राईस ऑर्डर करून. नाही तर इज्जत नको काढू अशी. इज्जत क्या बोल रहे हो तुम? गप रे. तू असं करशील तर ती अजून बोलून तू गप्प बोलून खा. तिला इग्नोर कर. हिचा कलर कोणता केलेला? पर्पल. ओके मी ब्लू करणार आहे. शट अप. गेंडी. कॅन्सल इट. अरे बापरे. आता कपडे. ए बाबा गबरा, नुसता ना तू ना व्लॉग चालू झाला की हे बोलत असते. मग लोकांना असं वाटतं की मम्मी फक्त काम 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 काम. हा ना. अजून काय करते? मग तू करायचं थोडस. करायचं तू करायचं. एवढं बोलायला येतंय तर करायचं पण थोडस. बोलायला बरं येतं. नुसतं व्लॉग चालू झाला ना की मम्मी हे बोलते. आता बसली आहे तरी पण हेच बोलेल. आता कपडे धुवून बसली जेवायला. हा पण पण ते सगळं नको खाऊ करा. कशाला? मग जेवते तर जेवते. आता 2:30 ला जेवते तर आता मी काय करू? आता व्लॉग मध्ये मी कचरा आहे ना टाकलंय आतली. व्हाईट कलर जरा बॅकग्राऊंड मध्ये चांगला वाटतोय. हा मम्मीने बनवला. लावायची कधी ती ऑर्डर कर ना. मग आयुषने केले ऑर्डर. मी केलेलं तेच मला लावायचे तर. नाही ते मी लावून बघितलं इथे हवेने उडतात आहेत आणि सगळं ट्रान्सपरंट दिसतंय. अरे मला प्रॉपर पडदे पाहिजे. ते तिथे चांगले वाटत इथे नाही. हा ओके. ह्या घरात मला जास्त चांगलं वाटतंय त्यावाल्या घरापेक्षा. काय माहिती असं का? तो घर मोठं होतं, हे थोडं छोटं आहे. हे 1 RK ते 1 BHK होतं, पण मला हे जास्त चांगलं वाटतंय त्याच्यापेक्षा. काय माहिती का? आय थिंक काय सर्व इथे जवळ जवळ पण आहे. हा इथे सर्व जवळ ते पण सांग ना आहे. मग. इथे सर्व एकदम बाजूलाच आहे. एकदम बाजूला. अंधेरी स्टेशनच बाजूला आहे. अजून चांगलं सगळं म्हणजे म्हणजे घरीच येणार आहे ना जसं काही लोक. काय बोलतात ना माझ्या घरातले, त्यांना काय सेन्सच नाही आहे. मम्मीने माझा 3-4 वर्ष जुनं जॅकेट शोधलंय, जे मी सलॉन मध्ये होती तेव्हा घेतलेलं. हा हिने शोधलं. हिला अवॉर्ड द्या. पहिला आवड हा वाला. अरे बापरे. ये वाला जॅकेट मिळा. मी खूप पहिला घेतला आणि तेव्हा ना ट्रेंडिंग आलेला असा सर्व. हा मी जेवली आणि मी प्लेट तिकडेच ठेवलं कारण मम्मी उठणारच होती आणि मम्मी आतमध्ये जाणारच होती. मॅगी खाऊन पण इथेच ठेवली. मम्मी ठेवली ना नंतर आतमध्ये माझी प्लेट. तू कशाला चोचलीगिरी करते? नाही माझी पॅन्ट खराब करून ते दिलं ना नंतर मग. तू गप रे, काम कर. तर तेव्हा ना सर्वजण हा जॅकेट घालत होते तर मी पण घेतलेला उगाच. आणि मग पावसात नॅशनल पार्कला घालून गेले. अगं पण ते छोटं किती आहे? काय मम्मा फायदा? छोटच आहे ते. तू मोठी आहे. माझं आहे ते तर मी तर छोटच घालणार ना. तर तू थोडी छोटं घालणार. मग तुला तर ते छोटच वाटणार. एवढं घ्यायचं कशाला? तेव्हा घेतलेलं सांगते काय. तेव्हा घेतलेला हा जॅकेट मी पावसाचा. पण आता पण मी घालू शकते. आणि हे नॅशनल पार्कला नॅशनल पार्कला हा जॅकेट घालून गेलेली मी. आणि आम्ही लोक 3-4च लोक होतो. आम्ही त्याच्या पहिल्या रात्री क्लबला जाऊन आलेलो आणि कोणच झोपले नव्हते. आणि फक्त मी उठून माझ्या फ्रेंड्स सोबत अलग ग्रुप सोबत गेली, जे की सर्व येणार होते. पण सर्व झोपून राहिले आणि मी रात्रभर झोपलीच नाही. आणि मी सकाळी तशीच उठून तिकडे पण गेली आणि एवढा पहाड चढली. उगत घेण्यान देण्याचं उगत चढली. चादर मला झटकू दे, दुसरी घालते. एवढी चढली ना मी वर. दुसरी घालते बेडवर. बापरे माझा भूतच पडला. आता उठ ना. झोपायला. आता मी नेटफ्लिक्स वरती एक सिरीज बघते.
तेवढंच काम. सिरीज नाही बघत आहे. रितेश देशमुखची नवीन मूवी बघते. अगं हे इथं आणि माझ्या मम्मीला बघा तुम्ही जरा काय काम काय नाही करत कपडे आहे. सुकत नाहीये पावसात. आता सर्वे आले हं, एक एक करून इकडे अगं, सर्वे चादर आले. चादर चेंज करते ना. काय मूवी बघायला थोडी आलोय निच्छन. अगं, आधी ते झटकणार ना, झाडू मम्मा मारायचं. नाही सडकणार. चादर चेंज कर. सडाप झोपायला नको आता. सडाप. कोण आहे? त्या दिवशी आई आलेली घरी इथे, पण मी पुण्याला होती. मी पुण्यावरनं तेव्हा निघालेली तिकडून आणि मग मी रात्री पोचली, पण त्याच्या पहिला आई निघून गेलेली घरी आपल्या. तर मग मला आईला भेटायला नाही त्या भेटलं. बाचं काहीतरी करा. ही तर पागलच आहे. आता कसं झालं मूवी काय आता टाक हे. काय केलं परत कर. हो का? आली मोठी. कर की परत कर ना. आता लय नाचून दाखवलं ना मला, तिकडून दाखव आता परत नाचून एकदा. चल गं, तू गप्पच. ना आता नाचायला काय होतंय. सकाळी कपडे सुकवते तुझे. बघितलं परत तेच बोलते. तर मशीन आता मागवते उद्या. मागव लवकर मागव. आणि ना ब्लॉग चालू केलं ना तसं नाही म्हणजे मी काम करून थकली. तुला आता मी शिकवते काय बोलायचं. समजे की इतके नाही. दिवस घरी आहे. नंतर सुट्टी कधी आहे? येशूचं ऍडमिशन झालंय सारे कॉलेज मध्ये. नाही बोलायचंय, नको ना बोलू उगाच. त्या दिवशी तर बोलली मी ब्लॉग मध्ये. आता नको बोलू. आता बोलली मी.